मुंबई महापालिका पाईपलाईन फुटी दुर्घटनेमध्ये 72 बाधितांचे दोस्ती रेंटल हाऊसिंग स्कीमच्या सदनिकामध्ये पुनर्वसन. मुंबई महानगरपालिका पाईपलाईन फुटी दुर्घटनेत 72 बाधितांचे पुनर्वसन ठाणे महानगरपालिकेच्या दोस्ती रेंटल हाऊसिंग स्कीम मधील सदनिकामध्ये करण्यात आली असल्याने माहिती महापौर संजय भाऊराव मोरे यांनी दिली. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात वागळे इस्टेट येथे शनिवारी दिनांक 28 मार्च रोजी अचानक मुंबई महापालिकेची पाईपलाईन फुटून या लगतच्या परिसरात मोठ्या दाबाने पाणी शिरल्याने अनेक नागरिक बाधित झाले होते. यामध्ये घर व घरातील सामान वाहून जाणे, सामानाची नासधूस व आर्थिक हानी देखील झाली. यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले, तर जवळजवळ 72 कुटुंबीय बेघर झाले. त्यांचे सर्व सामान वाहून गेल्यामुळे व डोक्यावरती छतही हरपल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. या विभागातील नवनिर्वाचित स्वीकृत राम शेपाळे व शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी कार्यकर्त्यासह अपत्यग्रस्त नागरिकांना तातडीने मदत दिल्याने त्यांना दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व महापौर संजय भाऊराव मोरे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून सदर दुर्घटनेबाबत झालेल्या 72 लोकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली. या अनुषंगाने 72 बाधितांचे पुनर्वसन ठाणे महानगरपालिका दोस्ती रेंटल येथील संक्रमण शिबिरामध्ये करण्यात आले. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच या दुर्घटनेत बाधित नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे व संजय भाऊराव मोरे यांनी दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिलेल्या सूचनेनुसार महापौर संजय मोरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दुर्घटनेतील बाधितांचे पुनर्वसन अल्पशा कालावधीत होऊ शकले. यासाठी नागरिकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दलही बाधित नागरिकांनी आभार मानले. न्यूज बाय न्यूज 129.